ते कोण विचारतंय त्यांना? वाद कसला आहे? महाराष्ट्रामध्ये 3 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या तालुक्यांमध्ये नव्याने अप्पर तहसील कार्यालय निर्माण व्हावं असा संकल्प महाराष्ट्र शासनाच्या महायुती सरकारने घेतला। त्या अनुषंगाने नाशिक डिव्हिजनमध्ये नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने 14 तालुक्यांमध्ये अप्पर जिल्हाधिकारी अप्पर तहसील कार्यालय निर्माण करायचा निर्णय घेतला। त्यामध्ये नेवासा, अकोला, संगमनेर या 3 तालुक्यांचा समावेश आहे। आता समावेश करत असताना संगमनेरमध्ये अप्पर तहसील कार्यालय निर्माण झाल्यावर त्यामध्ये कोणते मंडळ घेण्यात यावे ही चर्चा चालू असताना कोणीतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचं ड्रॉइंग करून पाठवून दिलं आणि त्याच्यावर राजकारण सुरू झालं। जनतेला जर मान्य नसेल, आम्ही महसूल मंत्री असताना नगरमध्ये अप्पर तहसील कार्यालय निर्माण केले, ज्यामध्ये नगर शहर वेगळं केलं, नगर ग्रामीण वेगळं केलं, तर अशी काही नवीन घटना घडलेली नाहीये। त्यांना कुठला मुद्दा उरलेला नाही, इथले काही जिल्हा विभाजन होत नाही। आता नगरचं तहसील कार्यालय वेगळं झालं, कोणी ओरडलं का? जनतेला नेतृत्वावर विश्वास जेव्हा असतो ना, तेव्हा जनता उद्रेक करत नाही। जनता कुठे रस्त्यावर उतरली का? हे घरचे यांचे घरामधले जेवढे लोक आहेत आणि यांनी जे काही पोचलेले ठेकेदार आहेत तेवढेच फक्त रस्त्यावर तुम्हाला दिसतील। जनसामान्य माणूस एक वाक्याने बोलत नाही आणि त्यांना विश्वास आहे की विखे पाटील परिवार असेल किंवा आमदार अमोल खताळ असतील, एक कधीही चुकीचा निर्णय जनतेसाठी घेणार नाही।